नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं न्यूज अपडेट्स चॅनलमध्ये. आम्ही आपल्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलो, ती म्हणजे PM किसान योजना नवीन सुरू झालेली आहे. PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नवीन लाभार्थ्यांच्या नोंदणीला मंजुरी मिळवण्यासंबंधी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार एक निश्चित प्रक्रिया आणि नियमावली लागू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत नवीन नोंदणीसाठी 2 प्रमुख निकष आहेत. ज्या लाभार्थ्यांच्या जमिनीच्या नोंदी फेरफार 1 फेब्रुवारी 2019 पूर्वी झालेल्या आहेत, परंतु त्यांनी अद्याप कोणतीही नोंदणी केलेली नाही, किंवा ज्यांना 1 फेब्रुवारी 2019 नंतर वारसा हक्काने जमीन मिळाली आहे, असे शेतकरी स्वयं नोंदणी करू शकतात. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार स्वयं केलेल्या अर्जावर नोंदणीच्या दिनांकापासून 2 महिन्यांच्या आत मान्यता देणे किंवा नाकारणे बंधनकारक आहे. या स्वयं-नोंदणीकृत अर्जांना मंजुरी देण्यास किंवा नाकारण्याचा अंतिम अधिकार तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी आणि जिल्हा स्तरावर जिल्हा कृषी अधिकारी यांना देण्यात आलेला आहे. या प्रक्रियेत महसूल विभागातील तहसीलदार आणि निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे लॉगिन सुविधा उपलब्ध असली तरी त्यांनी या अर्जांना मान्यता देऊ नये, असे स्पष्ट निर्देश कृषी विभागाने दिलेले आहेत. नोंदणीकृत अर्ज तालुका लॉगिनमध्ये उपलब्ध झाल्यानंतर भूमी अभिलेख नोंदीनुसार 1 फेब्रुवारी 2019 पर्यंतची जमीनधारणा तपासण्यासाठी वारसा हक्काच्या अपवादासह हे अर्ज एका विशिष्ट पत्राद्वारे संबंधित तहसीलदारांनी पाठवले जातात. तहसीलदार त्यांच्या स्तरावर जमिनीच्या नोंदीची खात्री करून पात्र अपात्र शेतकऱ्यांच्या यादी पुन्हा तालुका कृषी अधिकारी पाठवतात. यानंतर महसूल विभागाने पात्र ठरवलेल्या लाभार्थ्यांच्या याद्या कृषी सहाय्यक यांच्याकडे ग्रामस्तरीय समितीच्या सहकार्याने इतर निकषाची पडताळणी केली जाते. इतर निकषामध्ये कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना पती पत्नी आणि 18 वर्षाखालील मुले लाभ मिळत नाहीये यांची खात्री करणे समाविष्ट आहे. ही पडताळणी पूर्ण झाल्यावर पात्र अपात्र शेरा नमूद केलेली यादी तालुका कृषी अधिकाऱ्याकडे येते, जिथे तालुका स्तरावर अंतिम मान्यता दिली जाते. यानंतर ही यादी जिल्हा स्तरावर आणि तेथून राज्य स्तरावर अंतिम मंजुरीसाठी पाठवली जाते. अशा प्रकारे सर्व पातळ्यावर आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता व पडताळणी झाल्यानंतर स्वयंनोंदणीकृत शेतकऱ्यांच्या अर्जाला मान्यता मिळून त्या योजनेचा लाभ सुरू होतो. धन्यवाद. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन दाबा.